स्वच्छ शहर, पुणे शहर असे वेगवेगळे अशा अक्षरांचे आपण आतापर्यंत वेगवेगळे असं कोट पाहायला मिळालंय. मात्र या शहरातच काही वेगळाच कारभार चालू आहे. कारण पुणे महानगरपालिकेने पुणे शहरासाठी घनकचरा विभागासाठी जवळजवळ 10,000 कर्मचारींची नेमणूक केली होती. त्यातले 4,500 जे आहेत ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये असे कामं करतात. त्यातलेही आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यातीलही 400 ते 500 कर्मचारी जे आमदार आहेत, जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्या गाडी चालवायचे किंवा त्यांचे खासगी कामं करत आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी RTI कार्यकर्ते वेलणकर सर आपल्या सोबत आहेत. सर, जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, हे जे आहेत कर्मचारी, ते रस्ते जे स्वच्छतेचं काम न करता त्यांच्या पर्सनल कामं करतात, काय वाटते? नाही, अत्यंत चुकीचं आणि धक्कादायक आहे आणि बेकायदेशीर सुद्धा आहे. कारण स्वच्छता करणारे कर्मचारी महापालिकेचे आहेत. त्यांनी महापालिकेचं काम म्हणजे त्यांचं डिपार्टमेंटचंच काम केलं पाहिजे. कुठल्याही पॉलिटिशियनचं पर्सनल कामं करणं हे कायद्यात बसत नाही आणि त्यांच्या जबाबदारीतही बसत नाही. परंतु हे सर्रास चाललंय, अनेक वर्ष चाललंय. यापूर्वी हे उघडकीला आलं होतं, त्यावेळेला एक अहवाल झाला. तो अहवाल कुठे गेला आता कोणालाच माहीत नाही. पण हे खुलेआम चालू आहे, याचं कारण कोणालाच कशाचीच भीती नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि संमतीने हे चालतं ते तितकेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी जर हे चालवू दिलं नसतं आणि त्यांनी जर पगारच दिला नसता अशा लोकांचं जे महापालिकेचं काम करत नाहीत, ते घडलंच नसतं. त्यामुळे पहिली कारवाई ही त्यांच्यावर झाली पाहिजे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, निलंबित करा आणि जमलं तर त्यांच्याकडनं सगळे पैसेही वसूल करा. दुसरी कारवाई व्हायला पाहिजे लोकप्रतिनिधींवर, कारण हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे आणि भ्रष्टाचारासाठी लोकप्रतिनिधीचं पद जाऊ शकतं. त्यामुळे आमची आयुक्तांना विनंती अशी असेल की याची एन्क्वायरी अतिशय पद्धतशीरपणे करा. हा भ्रष्टाचार कागदावर येऊ द्या की जेणेकरून त्या आधारे त्या नगरसेवकांचं, त्या आमदारांचं पद जाणं हे सोपं पडेल. तर यापुढच्या काळात असलं कोणी करायला धजावणार नाही. घनकचरा विभागाने आयुक्तांना अहवाल देखील दिला होता, मात्र त्या अहवालाची दखल का नाही घेतली गेली? याचं कारण अगदी साधं आहे की पॉलिटिकल प्रेशर असण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे आयुक्त अतिशय सावध भूमिका घेत आहेत किंवा ते काहीच करत नाहीत असं दिसतंय. किमान आता तरी ते काहीतरी करतात. पुणेकर टॅक्स भरतात, त्या टॅक्स मधून पुणेकरांची इच्छा असते की आपलं शहर स्वच्छ व्हावं, आपल्या शहराचं बाहेर नाव व्हावं. मात्र त्याच पुण्यात अशा कारभार होत आहे, काय वाटतंय यावर? नाही, याचं कारण आम्ही इंदूरशी कॉम्पिटिशन करायला निघालोय आणि स्वच्छ स्पर्धेमध्ये आम्हाला पहिलं नंबर हवा आहे. तो कसा मिळणार जर माणसं अशी प्रायव्हेट कामं करत फिरत असतील आणि महापालिकेचा पगार त्यांना जात असेल तर ती माणसं रस्त्यावर कामाला कमीच पडणार आणि त्यामुळे अस्वच्छता वाढणारच आहे. त्यामुळे पहिला क्रमांक सोडा 10वा तरी येईल की नाही अशी आता शंका वाटायला लागली. खरं तर जे पॉलिटिक्स लोकांचं काम करणं, शासकीय कर्मचाऱ्यांनी पॉलिटिक्स लोकांचं काम करणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरी देखील हा असं काम होतंय, तर यावर काय कारवाई केली पाहिजे? नाही, सांगितलं ना, अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे ज्यांनी हे होऊ दिलं. आणि दुसरे याचे व्यवस्थित रिपोर्ट तयार झाला आणि हा भ्रष्टाचार हे सिद्ध झालं तर त्या संबंधित लोकप्रतिनिधींचं पण पद जाऊ शकतं. त्याकरता इनिशिएट ऍक्शन झाली पाहिजे. तुम्ही या संदर्भात आतापर्यंत काय काय दखल घेतलेली आहे? काय कोणाकोणासोबत भेटलेलं आहे? या संदर्भात कोणाकोणासोबत तुमचं बोलणं झालेलं आहे? नाही, आयुक्तांकडे हे आता सगळं प्रकरण आहे. ते म्हणतात आम्ही कठोर कारवाई करू, कोणालाही सोडणार नाही. अर्थात ही बोलायची भाषा असते बरेचदा. आम्ही एक थोडे दिवस वाट बघू ते काय करतात. नाहीतर मुख्यमंत्री आणि UD मिनिस्ट्रीपर्यंत आम्ही हे प्रकरण नेऊ. तिथंही काही झालं नाही तर मग शेवटी लोकपालांकडे जाण्याशिवाय पर्याय उरणार. या संदर्भात आता जर ही तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्ही सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्री किंवा UD मिनिस्ट्रीपर्यंत जाऊ आणि नाही त्यांच्याकडनंही काही झालं नाही तर लोकपाल, लोकायुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करू. एकंदरीतच आपण पाहू शकतो पुणे शहर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरातच असा कारभार चाललेला आहे. त्यामुळे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की जे अधिकारी आहे, जे महत्त्वाचे अधिकारी आहे, त्यांना या संदर्भात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ही जर कारवाई झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज ऑन.